सिद्धजलांचा प्रयोग कसा करावा डेली मध्ये? आता ज्याची ज्याची जशी कॅपॅसिटी असेल, आर्थिक परिस्थिती असेल, आर्थिक सुबद्धता असेल, तर त्यानुसार आता समजा तुम्हाला पित्ताचे आजार जास्त आहेत, उष्ण प्रकृती आहे तुमची, किंवा तुम्हाला बुद्धीशी संबंधित काम जास्त करायचं आहे, मज्जाधातू म्हणजे मेंदू तुमचा जास्त सक्षम राहिला पाहिजे, तर तुम्ही चांदीच्या भांड्यात पाणी प्या. चांदी कशी आहे? रौप्य भस्म, रौप्य थंड आहे, शीतलता आणणार आहे, बुद्धिवर्धक आहे. तर पित्त प्रकृतीच्या लोकांनी शक्यतो चांदीच्या तांब्यामध्ये पाणी ठेवून रात्री ठेवा, सकाळी घेऊ शकता तुम्ही. पण नियम तोच परत की अर्धा तास, अगदी अर्धा तास नाही, 15 मिनिटं तरी डाव्या कुशीवर झोपायचंय आणि थोडंसं अंतर चालून यायचंय. आता सुवर्ण सिद्ध जल जे आहे तर ते 24 कॅरेटचं सोनं जे आहे ते तुम्ही अग्नीवर तापवून ते पाण्यामध्ये डिप करू शकता आणि ते पाणी घेऊ शकता. किंवा अगदी तुम्हाला गरम नसेल करायचं सुवर्ण, तर 24 कॅरेटचं सोनं जे आहे ते तुम्ही पाण्यात ठेवू शकता रात्रभर आणि ते सकाळी पाणी प्यायचं आहे. ते सुवर्ण सिद्ध जल झालं, सुवर्ण जल.